नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. कारण हा विषय आहे तुमच्या फार्मर आय डीच्या सुरक्षिततेचा. जर तुम्ही फार्मर आय डी धारक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आजची माहिती तुमचं मोठं नुकसान होण्यापासून वाचवू शकते. तर शेतकरी मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून डिस्टक म्हणजेच ॲग्रिस्टिक योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला एक फार्मर आय डी दिला जात आहे. हा फार्मर आय डी म्हणजे शेतकऱ्यांचा डिजिटल ओळख क्रमांक आहे. देशभरात कोट्यावधी शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा 1,30,00,000पेक्षा जास्त शेतकरी नोंदणीकृत झालेले आहेत. आता प्रश्न पडतो की हा फार्मर आय डी इतका महत्त्वाचा का आहे? तर मित्रांनो, या फार्मर आय डीमध्ये तुमची जमीन, पिकाची माहिती, पीक कर्ज, सरकारी योजना अशा सर्व गोष्टी जोडलेल्या असतात. आणि आता खत खरेदी करताना सुद्धा फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आलेला आहे. म्हणजे भविष्यात शेतकऱ्यांसाठी हा सर्वात महत्त्वाचा कागदपत्र ठरणार आहे. पण मित्रांनो, जिथे महत्त्व वाढतं तिथं धोकासुद्धा वाढतो. आणि सध्या एक मोठा प्रकार समोर येतोय. अनेक शेतकऱ्यांच्या फार्मर आय डीवर त्यांच्या नकळत ॲथोरायझेशन जोडले जात आहे. आता ॲथोरायझेशन म्हणजे काय? तर सरकारने एक सुविधा दिली आहे ज्यामध्ये तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला तुमच्या फार्मर आय डीवर काही कामासाठी परवानगी देऊ शकता. जसं की खत खरेदी, पीक कर्ज, पीक विमा किंवा शेतमाल विक्री. पण इथे मोठा धोका आहे. कारण काही ठिकाणी शेतकऱ्यांना न विचारता त्यांच्या फार्मर आय डीवर दुसऱ्याचे नाव जोडले गेले आहेत. म्हणजे ती व्यक्ती तुमच्या नावावर कर्ज घेऊ शकते, खत खरेदी करू शकते आणि तुम्हाला कळणारही नाही. म्हणून मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचं फार्मर ॲथोरायझेशन लगेच चेक करा. कसं करायचं? तर सर्वात आधी फार्मर आय डीच्या अधिकृत पोर्टलवर जा. तिथे फार्मर लॉग इन करा. तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाका. लॉग इन झाल्यानंतर तुमच्या डॅशबोर्ड उघडेल. तिथे तुम्हाला फार्मर ॲथोरायझेशन नावाचा पर्याय दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुम्ही कोणत्या ॲथोरायझेशन दिलं आहे. त्या व्यक्तीचं नाव, आधार नंबर सगळं दिसेल. जर ती व्यक्ती ओळखीची असेल तर ठीक आहे. पण जर अनोळखी व्यक्ती दिसत असेल तर लगेच ते ॲथोरायझेशन डिलीट करा. मित्रांनो, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जर तुम्ही वेळेवर हे तपासलं नाही तर तुमच्या नावावर चुकीचे व्यवहार होऊ शकतात. आता एक मोठी चूक शेतकरी करतात ते म्हणजे आपला OTP किंवा फार्मर आय डी इतरांना देतात. मित्रांनो, कधीही OTP कोणालाही देऊ नका. कारण OTPच्या माध्यमातून ॲथोरायझेशन जोडता येतं. लक्षात ठेवा, एकदा चुकीचं ॲथोरायझेशन जोडलं गेलं तर तुमच्या नावावर कर्ज किंवा इतर व्यवहार होऊ शकतात. म्हणून नियमित तुमचं फार्मर आय डी तपासा. अनोळखी ॲथोरायझेशन लगेच काढा. OTP आणि पासवर्ड सुरक्षित ठेवा. मित्रांनो, सरकारने ही सुविधा शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दिली आहे. पण त्याचा चुकीचा वापर होऊ नये ही जबाबदारी आपली आहे. आजच्या डिजिटल युगात जागरूक राहणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही सावध राहिलात तर कुणीही तुमच्या फार्मर आय डी मिसयूज करू शकणार नाही. म्हणून मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. कारण ही माहिती एका शेतकऱ्याला वाचवू शकते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्या वेळेस आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.